अमृता, इतक्या रात्री? अमृता, काय काय इतक्या रात्री फोन केलास? सगळं ठीक आहे ना? अहो बाबा, इथे सगळं ठीक आहे, पण तिकडे काही प्रॉब्लेम नाहीये ना? बाबा, काय विचारते मी? अगं पण असं काय विचारतेस? अगं पण ते तर खूप महागडं हॉटेल आहे ना? अहो बाबा, ते सगळं जाऊ दे, पण काका आम्हाला भेटून सुद्धा काहीच न बोलता गेले आणि खूप टेन्शन मध्ये पण वाटत होते. अमृता, अगं निरंजन, कॉफी ठेवतोस? माझ्यासाठी पण कर थोडी. मी नंतर बोलतो तुझ्याशी. मी काय म्हटलं ऐकलंस का? माझ्यासाठी पण कॉफी ठेव. आणि हे बघ, विनाकारण माझ्यावर राग धरून बसू नकोस. विनाकारण? मला ना आता तुझ्या वागण्याचा संशय येतोय. त्या गुंडांनी इतकी नासधूस केली. अरे तुझी जर चूक नसती ना तर तू आकाश पाताळ एक केलं असतंस. सुरे घेऊन आले होते ते गुंडे, तर सुरे. अरे त्या लोकांमुळे पाचावर धारण बसले होते आमच्या, आणि तू काही न झाल्यासारखंच वागतोयस. अरे ओरडू नको रे. चोर असतील ते. मग चल ना पोलिसात. पोलिसात पण जाऊ देत नाहीयेस तू. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे लाखो रुपये तू बुडवलेस आणि छत्रीत तोंड लपून फिरतोस. घरातल्यांच्या नावावर पैसे मागतोस आणि त्यांच्याच नावावर तू पैसे बुडवतोस. सांग ना, का का करतोस तू हे? निरंजन, अरे माझी बाजू तरी मांडू द्यायची ना. तुझी बाजू? मग म्हणजे तू पैसे घेतलेस हे खरं आहे, होय ना? हो हो, घेतले मी पैसे लोकांच्याकडून. संपलं, सगळं संपलं. आता त्यांनी आम्हाला मारून टाकलं असतं ना तर बरं झालं असतं. निरंजन, अहो अहो अहो, ऐका तरी. वेळीच ही आग थंड करायला हवी, नाहीतर एक दिवस माझ्यावरच थंड व्हायची पाळी येईल. माय गॉड, भयंकर आहे हे सगळं. घे. कॉफी घे आणि शांतपणे नीट ऐक. आता तर त्या अक्षयचं लग्न सुद्धा झालंय. याच्या पुढे तो तुला भेटायला आला तर त्याला खडसावून सांग माझा नाद सोड म्हणून. डॅड, पण त्याने सोडलाय माझा नाद. तुम्ही बघितलं ना की तो खुश आहे आपल्या बायको बरोबर. तीच मुलगी जी त्याची बायको आहे तीच म्हणत होती ना तुझी मैत्रीण आहे. तुझ्या मैत्रिणीला तुझ्याबद्दल आणि अक्षयबद्दल काहीच ठाऊक नाही का? पत्ता शोधत आली होती. तुला आवडीने मिंटू म्हणतात हे देखील तिला माहित नाही. कसं शक्य आहे? तिची आणि माझी मैत्री नंतर झालेली, ऑनलाईन, आणि जास्त करून आम्ही फॅशन बद्दलच बोलायचो. बेटा, खोटं बोलायला पण मर्यादा असतात. फॅशन, ती तर साडी नेसली होती. ते लग्नानंतर, तिचं लग्न खूप घाईघाईत झालेलं. तिने सांगितलेलं मला, पण मी पण वाईट मूड मध्ये होते. तुम्ही मला पनवेलला पाठवून दिलेलं, त्याच्यानंतर कॉन्टॅक्टच नाही राहिला. पण डॅड, तुम्ही सांगा मला, जर मला कळलं असतं की तिचं आणि अक्षयचं लग्न होणार आहे तर मी हे होऊ दिलं असतं का लग्न? मी डायरेक्ट सांगितलं असतं ना तिला. ठीक आहे, जो भी आहे. याच्या पुढे तुझ्या समोर जर घाडग्यांचा बोकड आला ना मी तिथेच कापेन. यापुढे कधी भेटला मला फोन करायचा आणि तू निघून जायचं. कॉफी पी आणि आराम कर.
टिक 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 हे नकटे. तुम्ही का माझ्या मागे असता हो सारखे? तुझ्या मागे काही काय? कोण आहेस कोण तू? एवढी एवढी महत्वाची आहेस तू की तुझ्या मागे बिगे? हट. काय काम होतं? हा, फुकट ते पौष्टिक हे ब्रीद वाक्य आहे की नाही आयुष्याचं. त्यासाठी गिफ्ट आणलीये. फुकट गिफ्ट. घे, तुझ्यासाठीच आहे. बघ उघडून. कशी आहेस ना तू पण? गिफ्ट आहे म्हटलं लगेच ही का उघडून बघितली. रूम मध्ये जावं जरा नीट बघावं ते नाही आधी उघडून बघितली. काय आहे? हे लिपस्टिक आहे. लिपस्टिक लाव. काय बावळट आहेस काय ग? स्टॉप वॉच दिसत नाही तुला? शर्मिष्ठाला जो मुलगा बघायला आला होता ना त्याच्या घरी जाणार आहे मी. शर्मिष्ठाशी ठरत असलेलं लग्न का मोडलं, का नाही केला साखरपुडा, ते असं विस्कटून विस्कटून विचारणार आहे. त्यांनी सरळपणाने नाही उत्तर दिलं तर असा दबाव टाकणार आहे की त्या दबावाखाली खरं ते त्यांच्या तोंडातनं निघेल. म्हणजे तुझं नाव त्यांच्या तोंडातनं निघणारच. तेव्हा ऑन करायचं हे आता स्टॉप वॉच. वेळ भरत आली आहे तुझी. मुळात संपतच आली म्हण ना. स्टॉप वॉच नाही येते, टाइम बॉम्ब आहे. टाइम बॉम्ब. टिक 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 टिक. अहो अहो इतक्या अर्जंटली बोलवलं? नाही म्हणजे मला काही तसा प्रॉब्लेम नाहीये. यू कॅन कॉल मी एनी टाइम. उलट सकाळीच कियारा भेटेल याचा आनंद आहे मला. हा, नाही म्हणजे कुठे आहे ती? बोलवतो बोलवतो. खरं म्हणजे ना मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून तुला बोलवलंय. बोला ना. आणि सॉरी कालच्या प्रकरणाबद्दल. इट्स ओके. तडकाफडकी घेऊन निघून गेलो तिला. तुला तर माहिती आहे आपली खोबडी ना थोडी खराब आहे आणि मिंटीच्या बाबतीत आपण जरा जास्त डेंजरस आहे. तिची आई गेली त्याच्यामुळे फार काळजी वाटते रे तिची. त्यातून ती सुंदर भोळी. त्यामुळे आय अंडरस्टँड. बरं ते जाऊ दे. मी तुला अशासाठी बोलवलं होतं की तू काही प्लॅनिंग वगैरे केलंस की नाही फ्युचरचं. म्हणजे पुढे काय करायचंय काय ठरवलं आहेस की नाही. काल आपल्याला बोलता आलं नाही पण मी आणि तुझे पप्पा आम्ही दोघांनी मिळून ठरवलंय तुझं आणि कियाराचं लग्न लावून द्यायचं. हो तू पॉझिटिव्हच आहेस. म्हणजे आवडते ना तुला. हो ना. हो ना. हो, मला तिच्याशी लग्न करायला पण फार आवडेल. अरे मग देर किस बात की आहे. मी आता तिच्याशी बोलून घेतो लगेच फिक्स करून टाकू. शुभ कार्याला उशीर नको. हो चल. आपण तिचे माझ्याबद्दलचे विचार पण जाणून घेतले पाहिजेत. इट्स आफ्टर ऑल इट्स अबाउट मॅरेज. इट्स नॉट अ स्मॉल थिंग. तू काळजी करू नकोस. ती नाही म्हणणारच नाही रे. म्हणजे ती तुझ्या प्रेमातच आहे. तू आवडतोस तिला म्हणून तर येते ना तुझ्या बरोबर सगळीकडे. म्हणजे काय मी सांगतो ऐक माझ्या शब्दाबाहेर नाही येते. तू ती रेडी.
आय स्टिल थिंक आय शुड प्रपोज हर वन्स. मी एक काम करतो, मी आज एक रिंग घेतो आणि कियाराला माझ्याबद्दल विचारून टाकतो. इज इट ओके विथ यू? खरं नाही रे बाबा ना तुमचं, काहीच खरं नाही. तुमच्या मुलांचं ना काही खरं नाही हो. मी विचारत नाही, तूच विचार हो, पण आजच्याच विचार हो. झोपली असेल तर काम कर, तासाभराने तिला फोन कर आणि लंच किंवा डिनर काहीतरी फिक्स करून टाक आणि विचारून टाक एकदा. हा ओके. साहेब नाश्ता तयार आहे. हो, आलो. चल हो पुढे. चला जावई बापू. काय बघू काय वाढलंय ते. ते आपल्याला काय माहित नसतं, ते मिनिटी ठरवते. आपण आपलं फक्त खायचं काम करायचं, बाकीचे प्रश्न विचारायचे नाही. भाऊजी, भाऊजी निदान आम्ही काय म्हणतोय ते ऐकून तरी घ्या. नको, तू आता अडवू नकोस मला मधुरा. माझं ऐकून घेतलं होतं? मला माझी बाजू मांडण्याची संधी दिली होती. काय बाजू ऐकायची तुझी? अरे त्या गुंडांना तू उल्लू बनवलंस. आम्हाला गुंडाळायला किती वेळ लागणार आहे तुला? हीच किंमत केलीत ना माझी. अरे आयुष्यभर झिजलो मी तुमच्यासाठी, त्याचं हे फळ दिलं. नाही नाही, हो मी मान्य करतो, घेतले मी लोकांच्याकडनं पैसे, पण का कशासाठी घेतले कधी विचारलं? अमृताच्या लग्नात सढळ हस्ते खर्च केला मी, तेव्हा नाही विचारलं बा कुठनं आणले एवढे पैसे? अरे पण तू तेव्हा तुझ्या सेव्हिंग मोडतोस असं म्हणाला होतास. मी तुला विचारलं होतं. पत्रे सेविंग? अरे सेविंग असायला मला काय नोकरी होती का पेन्शन होती मला? घेतले लोकांच्याकडनं मी पैसे, कारण त्यावेळी मला एक मोठं काम मिळणार होतं. म्हटलं काम झालं, पैसे मिळाले की देईन त्यांचे पैसे. नाही मिळालं मला काम. अरे इथे तरण्या ताठ्या लोकांना काम मिळत नाही, तिथे मला कुठनं काम मिळणार आहे? खूप समजावून सांगायचा प्रयत्न केला मी त्यांना, पण नाही ऐकलं. पाठवले त्यांनी गुंड. आणि मला या गोष्टीचं वाईट वाटतच नाही की त्यांनी गुंड पाठवले. मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. उद्या तुमच्याबद्दल मला कोणी काही सांगितलं तर मी ठेवीन विश्वास त्यांच्यावर? नाही ठेवणार. आपल्या माणसांवर विश्वास असायला हवा. मधुरा, तू नेहमी म्हणतेस ना तुम्ही आमच्या पाठीशी आहात म्हणून. नाही मी होतोच तुमच्या पाठीशी, पण माझ्या पाठीवर हे व्याज आणि चक्रवाढ व्याज यांचं ओझं घेऊन. ठीक आहे, बघीन मी काय करायचं ते. माझा जीव गहाण टाकीन, पण लोकांचे पैसे देणी देऊन टाकीन. येतो आता, देवच तुमचा पाठी राखा. तर बघतो एखादी रिक्षा टॅक्सी मिळते का चालवायला. एखाद्या बारक्याच्या लॉजवर माझी ही बॅग टाकतो. मी दिवस रात्र मेहनत करीन, पण लोकांची देणी देईन. येतो. नका हो भाऊजी, नका असं बोलू. चुकलं आमचं, खरंच चुकलं. हे बघा, माझ्याकडे काही दागिने आहेत, ते देते तुम्हाला. बघा त्यात काही भागतंय का? हा, जाऊ दे ना, विसर ना आता सगळं. अरे हो मधुरा, यातलं एक अक्षर सुद्धा अमृताला कळता कामा नये प्लीज.
रडू नकोस. थांब थांब थांब. हे बघ. हो पण अगं हे घडणार होतं आपल्याला माहितीये. मी आहे ना, मी सांगितलंय ना तुला. टेन्शन नको ना घेऊच. की तू रडणं थांबव बरं यार. मलाच कसं तरी फील होतं यार. प्लीज ना. हो मी अगं आता नाही पॉसिबल. क्यू काय झालं? कियारा? हो क्यूचा फोन होता. ज्याची भीती होती ना तेच घडलंय. काय? तो अर्जुन तिला आज रात्री डिनर डेटला घेऊन जाणार आहे, तिथे प्रपोज करणार आहे. हे तो तिच्या डॅडला सांगत होता, ते तिने ऐकलं आणि झालं रडणं सुरू. अरे पण हे एक्सपेक्टेडच होतं ना अक्षय. सांगितलं मी तिला, पण ते एकदम समोर आले ना आता. मग बिथरली की. पण तू कूल राहा आणि तिला समजाव ना. तेच समजावून सांगतोय. म्हणे आत्ताच्या आत्ता भेटायला आहे. असं कसा मी उठून. ऑफिस आहे सांगितलं मी, ऑफिस नंतर भेटायला तो. पण नाही तुझं बरोबर आहे. आणि त्या हॉटेलच्या प्रकरणानंतर तिचे डॅड पण तिच्यावर बारीक नजर ठेवून असतील. एक्झॅक्टली. मग काय ठरवलं? काय तू भेटणार आहेस? कुणाला विचारतीये मी? भेटणारच आहेस ना? पण दोघे सांभाळून भेटा. आधीच आपल्याला खूप प्रॉब्लेम्स आहेत अक्षय. तुला माहितीये वसुधा काकू काय बोलल्या मला आज? काय? म्हणे त्या शर्मिष्ठाच्या सासरी जाणार आहेत सगळं खरं खोटं करायला. आणि ते लग्न मी मोडले हे ते प्रूव्ह करून दाखवणार आहेत घरी. मला जाम टेन्शन आलं रे अक्षय. त्यांनी जर आपलं नाव घेतलं तर? नाही सांगणार. हे बघ त्यांना नाव सांगायचं असतं ना, तर जेव्हा त्याने लग्न मोडल्याचा फोन केला ना तेव्हाच नाव सांगितलं असतं ना. ते पण बरोबर आहे. लेट्स होप फॉर द बेस्ट. अमृता, काय? ते केवला भेटायला जायचंय तर मग नाही अक्षय, प्लीज आज मी प्लीज नाहीच. आज तू Please. काही कर. प्लीज ना. नाही नाही प्लीज ना. ऐक ना प्लीज ना. मी नाही जाणार. बरं डबा तर दे मग. प्लीज. ताई खारे इथेच राहतात ना? हो हो इथेच राहतात. Thank you. पण मॅडम घरी कोणी नाही. त्यांच्या घराला दाराला लॉक आहे. हा? हो काही हरकत नाही, मी इथे सावलीत थांबते. नाही, पण आमची कामवाली म्हणत होती की ते तिरुपतीला गेलेत बहुतेक. 8-10 दिवसात येतील असं म्हणाली आहे. हो का? हा थँक्यू. हा ओके मॅडम. अच्छा, 8-10 दिवस तिरुपतीला. घाबरून शेपूट घालून पळालेले दिसत आहेत. लक्षात आलं असेल मी येणार, जाब विचारणार. पण विचारणारच आहे, अशी सोडणार नाही मी. 8-10 दिवस ना? ठीक आहे, 8-10 दिवसानंतर परत येणार आणि मानगुटीवरच बसणार. यांच्याही आणि त्या नकटीच्याही. सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचे मनापासून आभार मानतो दिनकरराव. थँक्यू सो मच. म्हणजे माझ्या एका फोनवर माझ्या हाकेला तुम्ही धावून आलात. धन्यवाद. त्यात विशेष काही नाही हो. शेवटी व्यायी आहात तुम्ही आमचं. तुम्हाला फार महत्वाचं आणि अर्जंट बोलायचं होतं, तेही माझ्याशी एकट्याशीच, असं तुम्ही म्हणालात. म्हणून आलो. बोला. हो, एकच मिनिट. ठीक आहे. हे काय? हे मला विकायचंय. छे छे. काय आहे? माझा नाईलाज आहे दिनकरराव. काय या जगामध्ये पाठवताना परमेश्वर प्रत्येक माणसाच्या कपाळी कुठलं ना कुठलं दुःख लिहूनच पाठवतो. कोणीही माणूस त्याला अपवाद नसतो दिनकरराव. अशा परिस्थितीत माझं दुःख तुम्ही समजून घ्यायचं आणि तुमचं दुःख मी समजून घ्यायचं, हाच एकमेव मार्ग उरतो. माझं दुःख? हो हो, ते खोट्या खड्यांचं. हो ते ठेवा गुंडाळून, कुणी पाहिलं तर पंचायत होईल. हो. ते
ते तुम्हाला विकायचं असेल ना तर तुम्हाला पेढीवर यावं लागेल. अहो काहीतरी काय बोलताय दिनकरराव. अहो हे जर का मी विकायला पेढीवर घेऊन आलो तर तुमची आणि माझी दोघांची इब्रत डागाळेल नाही का मग? आणि अण्णासाहेबांच्या समोर हे विकायला मी पेढीवर येऊ शकतो का तुम्ही सांगा बघू? आणि अण्णासाहेब हे असं मला विकू देतील का? मग समजा त्यांनी असे उचलून मला पैसे दिले तर ते मलाही चालणार नाही. हो, व्यायांचे उपकार कधीही घ्यायचे नसतात दिनकरराव. आणि माझं तर ब्रीदच आहे, प्रत्येकाने आपापल्या कष्टाचं खावं. काय याचं काय करायचं ते बघतो मी. पण दिनकरराव, माझं दुसरं काम तर तुम्हाला करायलाच पाहिजे. कोणतं? सांगतो. तुमच्या त्या बनावट खड्यांच्या मोठ्या बिझनेस मध्ये मला पार्टनर करून द्या. काय 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 बोलताय तुम्ही? हो हो, शक्यच नाही. काय काही बोलताय तुम्ही? दिनकरराव, अहो ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. म्हणजे कसं आहे, असे काही व्यवहार असतीलच ना त्या बिझनेस मध्ये जिथे तुम्हाला स्वतः पर्सनली तिकडे जाणं शक्य होत नसेल. मग कुठल्या तरी दुसऱ्या माणसाला पाठवायला लागत असेल. मग अशा वेळी एखादा विश्वासू आणि तोला मोलाचा माणूस लागत असणारच. तो माणूस म्हणजे मनोहर प्रभुणे. आलं लक्षात? मला विचार करायला थोडासा वेळ द्या. अहो पण माझ्याकडे वेळ कमी आहे ना, नाहीतर मग मला हे असं काही करावंच लागलं नसतं. तेव्हा तुम्ही काय ते लवकर ठरवा आणि मला कळवा. आणि एक लक्षात ठेवा, ही जी आपली पार्टनरशिप आहे ना ती आपल्या दोघांच्याही दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. कळलं का? फायनली यू मेड इट. काय सांगितलंस? ब्लाऊज शिवायला टाकायचं म्हणून सांगितलं. बाकी काही सुचतच नव्हतं अक्षय. बरं झालं माई हो म्हणाल्या. आता निघूया. किवकडे खूप कमी वेळ आहे. पार्लरला जायचं असं सांगून निघाली. हा निघ. काय झालं? आपण सारखंच खोटं बोलतोय रे अक्षय. किती खोटं बोलावं लागतंय. मग काय करणार? दुसरा पर्याय नाही आहे आपल्याकडे. आपण त्यांना खरं सांगितलं होतं ना लग्न करण्याच्या वेळी. त्यांनी ऐकलं का? नाही ऐकलं ना. मान्य उशीर झालाय, पण ठीक आहे. आता आम्हाला एकत्र यायचंय, मला आणि किवला. तर हे सगळं करावंच लागणार, हो की नाही? दुसरा पर्याय नाहीये म्हणून आपण करतोय. काय पण अक्षय, कालच्या सगळ्या प्रकारानंतर ना मला खूप भीती वाटतेय. कोण कधी कुठे येईल काहीही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. भीती कोणाची? किवच्या डॅडचीच ना. ती तू आज वाटून घेऊ नकोस. तिचे डॅड एका महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलेले आहेत आणि लवकर येणार नाहीयेत हे कन्फर्म करूनच तिने सांगितलंय की आज तिला भेटायला या. सो डोंट वरी, आजचा प्लॅन फुल प्रूफ आहे. नाही, पण तरी आपल्याला काळजी घ्यायला हवी. येस टीचर, पटलंय मला. कसं आहे माहितीये का, नशीब रुजलेलं असलं ना की काहीही भयानक घडू शकतं. पण तुझं नशीब मात्र सॉलिड आहे. तू असलीस की वाचतो मी. खूप मस्त कालम झाला. आता कुठे भेटायचं ठरलंय? कॉफी शॉप. चल घेऊ, वाट बघत असेल. आई ग, अरे देवा परमेश्वरा, माझ्या हाका ऐकू येतात का रे तुला? छे, रस्ता फुटेल तिकडे नुसता चालतोय, हाताला काही लागत नाहीये. नशिबाचा दरवाजा काही उडत नाहीये माझ्या. मनोहर पंत, कसं होणार हो?
पाणी पण संपलं. काय करावं? अरे वा 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 मनोहर पंत, पैसे संपलेले असले तरी तुमच्या डोक्याचे सेल काही संपलेले नाहीत अजून. या कॅफे मध्ये जावं, थंडगार एसीची हवा खावी, गारगार पाणी ढोसावं. हा, आणि पण आतमध्ये कसे सोडणार? हा, मोबाईलवर बोलत बोलत आत शिरूया आणि कोणाची तरी वाट बघतोय असं दाखवून 10 मिनिटं बसून राहूया. चल. हो, होय होय होय, पुढच्या मीटिंगचं कळवतो मी. हा हा, हो हो, ओके. अरे आता कोण? आईंचा फोन आहे. अरे देवा, आता अरे आईंचाच फोन आहे. काही नाही, मी घेते तुझा. बघशील ना? हो हो. ये लवकर, मी थांबतो. हॅलो आई. अक्की, यू, तू ओकेस ना? मी खूप घाबरलो तो यार, तुला डॅडने काही केलं नाही ना? थँक गॉड. अक्की किती लेट केलं यार तू. सॉरी मला किती टेन्शन आलेलं. सॉरी सॉरी, घरची गडबड ग, निघाला उशीर झाला. एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी यार, मी अडकून पडलो होतो. एक्स्ट्रीमली सॉरी. अरे काय? वा 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 वा, माझं नशीब उघडणारी किल्ली. येस, आता ही मिठी कॅमेऱ्यात बंदिस्त करतो. वा वा वा, देवा परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐकलीत हो तुम्ही. आता गाडग्यांच्या खजिन्याची गुहा उघडणार. आता तुम्ही एटीएम आणि मी डेबिट कार्ड. अमृता, तू आता बिलकुल काळजी करू नकोस. या बदमाशाला मी आणतो वटणीवर. पण नाही, तुला थोडा धीर धरावा लागेल अमृता. मी थोडस माझं काम करून घेतो आणि मग तुझं काम करतो. बाबा प्लीज, काल तुमचं आणि काकांचं सगळं बोलणं मी ऐकलेलं. तुम्ही तुमचा फोन कट केलाच नव्हता बाबा, फक्त बाजूला ठेवून टाकलेला. त्यामुळे तुमचं आणि काकांचं सगळं भांडण मी ऐकलंय. काकांनी पैसे घेतलेत हे सुद्धा कळलंय मला. हो खरं आहे. डोंट वरी, अगं सगळं क्लिअर झालंय अमृता. क्लिअर झालंय म्हणजे? म्हणजे दादाने सगळं क्लिअर केलं. काय रात्री थोडासा गैरसमज झाला होता माझ्या बोलण्याने तोही रागावला होता. मग झाली बडकाबडकी. पण आता सगळं क्लिअर झालंय. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस प्लीज. बर ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर चालेल. मग मी नंतर बोलते बाबा, मी आता खूप घाईत आहे. हा, बाय. बर.
अक्षय थँक्स ग तू आली. काय चाललंय? कालचा दिवस खूप हॉरिफाईंग होता की काल काहीही होऊ शकलं असतं. अरे कसं बस डॅडींना कन्व्हिन्स केलं मी. ऍक्च्युली अमृता यार आज तुझ्यामुळे वाचले मी. तर माहित नाही काय झालं असतं, पण मी सांगून दिलं डॅडींना की तुझं आणि माझं काही चालू असलं असतं तर मी का सहन केलं असतं अमृताला. अँड आय होप त्यांना पटलं असावं. पण एक खूप पॉझिटिव्ह पॉइंट आहे की अमृता आपली हेल्प करते हे कोणाला स्वप्नातही वाटू नाही शकणार. काल त्यातल्या त्यात वाचले यार मी, पण हे लास्ट टाइम आहे. यानंतर नो बडी कॅन सेव्ह मी. अगदी काहीतरी करावं लागेल यार. डॅडी मला मारून टाकतील यार. ओके, डॅडी खूप वाईट वागतात. तुला माहिती आज अर्जुन मला प्रपोज करणार आहे. मी स्वतः ऐकलं. डॅडी आणि अर्जुन आज बोलत होते की कसंही करून आज कियाराला प्रपोज करणार. यार खूप टेन्शन येतं की तुला काहीतरी करावं लागेल. काय मी करायचं आता? का प्रपोज करणार नाही तो? तू टेबल खालून पायाबरोबर रोमांस करते त्याच्या, का नाही प्रपोज करणार तुला तो? अक्षय तू तिला का बोलतोय? तिचा काय दोष? तिचा काय दोष म्हणजे मग दोष आहे कोणाचा? तिच्याकडून त्याला सिग्नल मिळाला ना, म्हणून तो प्रपोज करतोय. ओके ठीक आहे ना, करू दे त्याला प्रपोज. इनफॅक्ट मीच त्याला सांगून टाकते आणि करून टाकते त्याच्याशी लग्न. तुला हेच हवंय? हो, सगळं ऐकते मी तुझं, तरी तू मलाच बोलत राहतोस नेहमी. तुला काही वाटत नाही का रे मी कुठल्या सिच्युएशन मध्ये जाते, काय होत असेल माझ्यासोबत, तरी नुसतं माझ्यावरच चिडत असतो. जाऊ दे, बोलण्यातच काही पॉइंट नाहीये. एक मिनिट, आता तुम्ही दोघे भांडणार आहात का इकडे? मग बघ ना याला कसा वागतोय हा माझ्याशी. तुझ्यावरच्या प्रेमामुळे वागतोय ना मी असा. की समजून घे ना यार, मला पण सुचत नाहीये ना, टेन्शन आहे मला पण. सॉरी. काय ठरवायचं? आज नाही तर जास्तीत जास्त उद्या प्रपोज करेल तो. पण काहीही होऊ शकतं रे, तुम्ही समजून का नाही घेते? तू त्याला हो म्हण. व्हॉट रब्बिश अक्की, तुला कळतंय का तू काय बोलतोय? तुला मला तू कटवायचंय माझं ना? ऐकून घेणार आहेस का? आधी मला बोलू दे, मग तू बोल. काय ऐकू मी तुझं? आज त्याला हो म्हणलं की 4 दिवसात तो लग्न करेल माझ्याशी. मग काय करणार तू? हा, तू तर ऑलरेडी लग्न केलंयस ना अमृताशी. मग तुला काय? तुला तर मला कटवायचंच आहे, तिच्यासोबत स्टेबल व्हायचं ना तुला. कळतंय मला, पण नको, तू काही नको करूस. मी बघते ना, मी बघून घेईन माझं. जगू दे की मरू दे, तुला काय फरक पडतो? कर तुला जे करायचंय ते. अगं कियारा, एकदा त्याचं म्हणणं ऐकून तरी घे. काय म्हणतोय तो? अक्षय बोल. केयू, माझं प्लीज ऐक. हे बघ मी काय म्हणतो, ऐक ना माझं. इकडे बघ. हे बघ, तू त्याला हो म्हण डॅडसाठी, डॅडला रिलॅक्स करण्यासाठी. हे बघ, कालच्या बॅकग्राऊंडवर जर तू त्याला नाही म्हंटलस ना तर डॅडला संशय येईल.
परत ते काहीही वागतील, तुला कुठेही गायब करतील, ते व्हायला नकोय आपल्याला. म्हणून तू त्याला हो म्हण. सांग डॅडला की तुला साखरपुडा करायचा आहे, पण प्लीज साखरपुड्याची मला घाई करू नका. मग ते ऐकतील तुझं. त्यांना वाटेल की नॉर्मल आहे सगळं, तुझं म्हणणं खरं आहे. मग तुला आणि मला परत वेळ मिळेल यार, जो आपल्याला मिळणं अत्यंत आवश्यक आहे प्लॅनिंग करण्यासाठी. तुला कळतंय का? हा येऊ प्लीज, तू रडू नकोस ना यार, प्लीज. ए प्लीज रडू नकोस. नाही रडणार. सगळं शांततेत सुरळीत पार पाडण्यासाठी आपल्याला वेळ हवाय. हा म्हणून माझं ऐकून घे प्लीज. सो ठरलं, तू त्याला हो म्हणशील, पण साखरपुड्यासाठी वेळ मागून घेशील, डॅडना टाळण्यासाठी, डॅडचं प्रेशर टाळण्यासाठी. तू मग त्याच्याबरोबर फिर, शॉपिंग कर, त्याला मुंबई दाखव, डिनर कर, लंच कर. फक्त टेबल खालून पाय मारू नकोस. हे हे तुमचं ऑफिस आहे वाटतं. हा म्हणजे आम्ही ऐकलं होतं की तुम्ही नोकरी धरली म्हणून, पण हे ऑफिस वा छान छान. होय, येत आहे का? मला उशीर होतोय. एक मिनिट, म्हणजे मी जरा तुमच्यावर नाराज आहे बरं का जावई बापू. नाराज का? काय झालंय? खरं तर मी डायरेक्ट माई साहेबांना जाऊन भेटणार होतो, पण इथनं चाललो होतो, तुम्ही इकडे येताना दिसला म्हणून पाठोपाठ आत आलो. मला राहवलंच नाही. म्हणजे नाही, माईला काय झालंय मला सांगा ना. आता कसं? काका, नाही तुम्हाला जसं वाटतंय ना तसं नाहीये. म्हणजे हे 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 माहिती आहे अमृताला सगळं. हो, ते सगळं आम्हालाही माहिती होतं लग्नाच्या आधी, पण हे तुमचे उपद्व्याप अजूनही सुरू आहेत, आणि हे सगळं अमृता सहन करते त्या घरात राहून. नाही 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 आता काका, नाहीये तसं काही. म्हणजे मी खरं सांगतोय आहोत, आणि अमृताला सगळंच माहिती असल्यामुळे ती हॅपी आहे. तसं काही नाहीये जे तुम्हाला वाटते. हॅपी आहे ती. अहो, काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला फोटो दाखवतोय, फोटो, आणि तुम्ही म्हणताय अमृता हॅपी आहे म्हणून. हा अहो, शेमडं पोर तरी विश्वास ठेवेल का याच्यावर? हे बघा, मी असं करतो, अमृता हॅपी आहे की नाही ते बघायला मी तुमच्या घरी येऊन राहतो 4-5 दिवस. त्याशिवाय माझा विश्वास नाही बसणार. हो, म्हणजे याच्यावर आता एकच मार्ग आहे. मी तुमच्या घरी अमृता हॅपी आहे की नाही ते बघण्यासाठी राहायला येणं, दुसरा इलाज नाही. अहो, घरी घरी काय सांगणार? माझ्या घरच्यांना काय सांगायचं ते मी बघीन. तुमच्या घरी नाही हो, माझ्या घरी काय सांगणार? ते तू ठरव ना, तुझ्या घरी काय सांगायचं ते. अहो, मी 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 काय सांगू घरी? नाही सुचत आहे? नाही. मी सांगतो, हा जो फोटो आहे ना, तो मी माई साहेबांना नेऊन दाखवतो, आणि त्यांना असं सांगतो की माझी पुतणी तुमच्या घरी सुखात राहते की नाही याची खात्री करून घेण्यासाठी मी इथं राहायला आलेलो आहे. त्या मला नाही तर म्हणणार नाहीतच, पण हे बघितल्यानंतर त्यांचं काय होईल ते मात्र तू बघ. माझं ऐका ना काका तुम्ही. मी पहिले एक्सप्लेन करतो तुम्हाला, मग तुम्ही काय हवं ते करा. फक्त ऐकून घ्या माझं. ही जी मुलगी आहे ना, ही मी तशा अर्थाने मिठी नाही मारलेली. मग कुठल्या अर्थाने? ही मुलगी माझी खूप चांगली मैत्रीण आहे. ती डिप्रेशन मध्ये गेली होती, आणि म्हणून आम्ही तिला भेटलो, आणि तिचं डिप्रेशन दूर करत होतो मिठी मारून. हा, आणि अमृताला माहिती असं तुमचं म्हणणं आहे की आपला नवरा मिठ्या मारून दुसऱ्या मुलींची डिप्रेशन दूर करतो. हा हा, अहो ती भोळसट आहे, तिचा याच्यावर विश्वास बसला असेल. हा, पण हे जे डोक्यावरचे उडालेत ना,
ते जोरात वारा आला म्हणून नाही उडालेले. जाम दुनियादारी बघितली आहे मी. तुम्ही हे गोडगोड मोठे मोठे शब्द वापरून ना अमृताला उल्लू बनवू शकाल जावई बापू, मला नाही बनवू शकणार. म्हणूनच म्हणतो मी, काय क्षणभर समजा आपण विश्वास ठेवला की अमृता सुखी आहे जे तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण ते प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्याशिवाय माझा विश्वास बसणार नाही ना. हा, याच्यावर आता आर्ग्युमेंट नको. हा, मी तुमच्या घरी 5-6 दिवस राहायला येतो आणि अमृता सुखात आहे की नाही याची खात्री करून घेत. जावई बापू, साधारण किती वाजता रोज ऑफिस मधनं घरी येता तुम्ही संध्याकाळी? 8 वाजता. आज थोडं लवकर या. का? मी येणार आहे तुमच्या घरी बाळ बिस्तारा घेऊन राहायला, किंवा तुम्ही पाहिजे ना घरी. हा? तुम्हाला ऑफिस मध्ये उशीर होतोय ना, पैसे कापतील नाही तर. हा, जा जा जा. हा, काका संध्याकाळी लवकर यायचंय घरी. काका, अहो